तर फक्त थोडं मोठ्या आवाजात बोला. रोल रोल. मान्सून हा आता अंदमानमध्ये येऊन धडकलेला आहे आणि 26 मेला तो केरळमध्ये येण्याचे चान्सेस आहेत, ज्यामध्ये 4 दिवसांचा प्लस किंवा मायनस या पद्धतीने येण्याचे चान्सेस आहेत. त्याचाच अर्थ तो 22 मेला किंवा 28 किंवा 30 मे पर्यंत येण्याची शक्यता आहे. त्यानंतर जर महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे, ज्यामध्ये कोल्हापूर आहे. त्यानंतर दक्षिण कोकणातील काही जिल्हे ज्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आहे, तिथे सुद्धा वादळी पावसाची शक्यता आहे. आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये तापमानासाठी किंवा वादळी पावसासाठी काही शक्यता नाही आहे. परंतु विदर्भ जर बघितला, एस्पेशली त्यातले काही जिल्हे ज्यामध्ये वर्धा आहे, यवतमाळ आहे, नागपूर आहे, अकोला आहे, या ठिकाणी तापमान हे 45 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त गेलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी हीट वेव्हसाठी ऑरेंज अलर्ट काही ठिकाणी दिलं गेलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी टेम्परेचर 46 ते 47 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त आहे, अशा ठिकाणी रेड अलर्ट येणाऱ्या 2 ते 3 दिवसांसाठी दिला गेलेला आहे. आणि बाकीच्या दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट विदर्भासाठी आहे. बरं, देशातला सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा वर्धा म्हणता येईल का? हो, कारण वर्ध्याला 47.1 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद मागील 24 तासांमध्ये झालेली आहे. आणि म्हणून आणि इतर स्टेशन्सचं जर आपण टेम्परेचर कंपॅरिझन केलं तर ते सर्वाधिक आहे. आणि म्हणून वर्ध्यामध्ये तापमान हे सर्वाधिक आहे असं आपण म्हणू शकतो.